मॉर्निंग ठाणे ऐसा दिखता है गाइस। शिवम, अरे निकाल क्या है हमारी। हम लोग बहुत गंदी हालत से आए। गया इसको मारेगा। यहाँ पे स्ट्रगल कर रहे हैं। दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, समझा क्या? हाँ कहाँ पे जा रहे हैं अपन ऑफिस में, क्या करने के लिए? तर आज सकाळ सकाळी उठून आम्ही ब्रांचमध्ये न जाता आधी आम्ही आलो ठाण्याच्या ऑफिसला, कारण की आम्हाला तिघांना पण आमच्या मॅनेजर्सनी बोलवलं होतं. आम्ही काहीतरी कांड केला, कांड नाही ॲक्च्युली, आम्ही काहीतरी असं मस्ती केली होती म्हणून आम्हाला बोलवलं होतं. आम्ही चांगलीच त्यांनी घेतली. तर आम्ही त्यानंतर आधी आम्ही मस्त कॉफी वगैरे पिलो. मग आम्ही निघालो आमच्या सगळ्यांच्या ब्रांचला दिला. आम्हाला ठाण्यामध्येच ब्रांच दिला होता, बिकॉज आम्ही ऑलरेडी ठाण्यामध्ये आलो होतो. तर ठाण्याची SBIची ब्रांच भाई ती जी मी गेली होती ठाणे मेन ब्रांचला, ती खूप मोठी होती, खूप मस्त होती. तिकडे दिवसभर म्हणजे दिवस आज लवकरच संपला असं मला वाटलं. दिवसभर मी काम वगैरे केलं तिकडे, म्हणजे आता ट्रेनिंग चालू होती, ट्रेनिंग वगैरे घेतली, काम केलं. नंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो परत माझ्या ऑफिसला. तिथे जाऊन आम्ही रिपोर्टिंग केली. मग तिथून पण मी निघालो, आम्ही घरी जायला निघालो. आम्ही 7:30-8ला समथिंग आम्ही निघालो. तर स्टेशनवर आम्ही सगळं बघत नीट घुमत आमचं 1 किलोमीटरवर ऑफिस स्टेशनवर होतं. आम्ही चालत फिरतच येतो. मग आम्ही आता चाललो होतो इकडे, तेवढं आम्हाला लागली भूक, तर म्हटलं त्याला काहीतरी खाऊ. तर स्टेशनजवळ आम्ही खायला थांबलो होतो. कसा गेला तुझा आजचा दिवस बोली? कॉलेज बोलून झालं का? सकाळी अनुसरांनी लावली है गांधी वाली वाट। गाइस मुझे पता चला कि ये बोले कि शायद हमारे सीनियर भी मेरे ब्लॉग देखते हैं, उनको हमारी बातों पर तो विश्वास नहीं होता, बट मेरे ब्लॉग देख के उनको विश्वास होता है कि हम लोग सच बोलते हैं। और आज हम लोग को बहुत लगी है, मतलब ये कि 8 साल की डांट खाने से पहुंच गया। अरे हम भग गए थे, बट हम तीनों ने कुछ किया आज। हाँ अच्छे भी काम किया, हम तीनों ना मतलब चमक भी रहे हैं और मस्ती भी में आ गए और सब चीज़ में आ गए एक्चुअली हम लोग हमारी घर के हाईलाइट पॉइंट में आ गए हम। हम तीनों हमेशा। तर गाईज मुंबईकर्स, तुम्हाला तर माहितीच आहे ठाणेवरून चढणं संध्याकाळचं पीक टाईमला म्हणजे यार एक मोठी जंग आहे. ती आम्ही ठरवलं की आम्ही ती जंग लढणार. बट ही गर्दी बघून आम्हाला सगळ्यांना चक्कर सारखं वाटलं. बायका बघत पण आहे का, मला मारतात डायरेक्ट कानाखाली बिनाखाली. बाई लाता बिक्या बुक्क्या घालतात ढकलतात पुढे. बाई काय व्हॉट्स रॉन्ग विथ वुमन्स मुंबई. तो गाइस हमने 8-10 ट्रेन ऐसे ही छोड़ दी. वो तो छोड़नी ही पड़ती है जो भी ठाणे से ट्रैवल करता है, जिनको नहीं आदत इतनी गर्दी भीड़ की. तो वैसे ही हमारा 1 घंटा उधर ही चला गया भाई. वो ट्रेन छोड़ने में हम लोग ने 1 घंटा ठाणे स्टेशन में रुके. फिर जाके एक ट्रेन जो ठाणे से बन के निकल रही थी टिटवाला या अंबरनाथ थी, तो वो हमने पकड़ ली. बट वो बहुत लेट की थी और वही हुआ, बहुत लेट हमको वो ट्रेन मिली. और हम लोग घर पे भी बहुत ज़्यादा लेट पहुँचे. हम लोग घर पे लिटरली 10:30 बजे 10-10:30 बजे समथिंग पहुँचे. तो आपको मेरी हालत देख के समझ ही रहा होगा ना कि आई एम नॉट, मतलब अभी मैं नहीं इसको कंटिन्यू कर सकती व्लॉग को. तो मैं अभी जाके सोती हूँ गाइस डायरेक्टली. बाय, गुड नाइट, मिलते हैं कल के व्लॉग में.